त्याला सापडली, बिडी बाहेर काढली, बंडलातून बाहेर काढली आणि त्याला एक सामग्री लागते बघा. नुसतं बिडीनं भागत नाही, त्याला एक सामग्री लागते. त्याला काय म्हणतात? काडी लागते, माचीस लागतो. माचीस या ठिकाणी पाहावं म्हणून दुसरा खिसा तपासू लागला, माचीस काही सापडना. काय करावं काय करावं, व्यसन होतं. आता बेचैन झाला, काय करावं, बिडी ओढल्याशिवाय तो जमणार नाही, रात्र काढायची, काय करावं असा विचार करत असताना समोरच्या अंगणामध्ये एक गृहस्थ त्यांना झोपलेला दिसला. त्याने विचार केला, यांना आपण उठवावं जाऊन झोपेतून आणि माचीस घ्यावी. म्हणून त्या उद्देशाला, उद्देश चांगला आहे, जवळ गेला, त्या गृहस्थाला हाक मारल्या आणि झोपेतून त्या माणसाला जागा केलं. आणि जागा केल्याबरोबर त्याला एवढा राग आला, काय साखर झोप लागली होती आणि डोळे राग राग चोळी त्या ठिकाणी राग पाहू लागल्यानंतर विचारलं, का बाबा मला एवढ्या गोड झोपेतून का उठवलंस? तेव्हा त्या कंदील असणाऱ्या हातातल्या माणसानं सांगितलं, काही नाही म्हणला, माचीस पाहिजे. कशाला? तर बिडी ओढायला. यानं त्या कंदिलाकडे पाहलंय, त्याच्याकडे पाहलंय आणि राहवलं नाही. अरे म्हणला, महामूर्खा, तुला माचीच पाहिजे होती, कशाला? बिडी पेटवायला. अरे येड्या, त्या कंदिलाचा जर काच वरी केला असतास तर तुझी बिडी पेटली होती. लक्षात आलं की नाही? कंदील हातात आहे, कंदिलाने बिडी पेटवता येते, पण त्याचं ज्ञान त्या कंदील झाल्याला नव्हतं. तसं आपणच ब्रह्म आहोत, आपणच देव आहोत, आपलंच आत्मस्वरूप आहे. पण त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला तिराईत माणसानं सांगावं लागतं आणि त्या तिराईत माणसाचं नाव आहे संत. म्हणून संत आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. म्हणून संताचं ते ज्ञान पैगावर रे, जरी मनी आणावे तरी या संताशी बजावे सर्वस्वी. ते ज्ञान देणारे संत असल्यामुळे संताचं वर्णन करावं. आपला अर्ध्या तासाच्या वर टाइम गेलाय, संताचं वर्णन का करावं? आज तुकोबाराय संताचं वर्णन करतात आणि वर्णन करत असताना तुकोबारायचे जे अभंग निर्माण झालेत ते तुकोबारायच्या मनात आलं असे अभंग निर्माण झालेले नाही. जसा साधक आला, जसा प्रश्न आला, जशी परिस्थिती आली, त्या पद्धतीने तुकोबारायने अभंग निर्मिती केलेली. काही विद्वान लोक तुकोबारायांकडे आले, तुकोबारायांना सांगितलं, महाराज संतांचे वर्णन करणारे खूप अभंग आम्ही तुमचे ऐकले, पण आज आम्हाला संतांचं वर्णन असं सांगा, ज्ञानदृष्टीने आम्हाला संत कसे आहेत ते सांगा. तुकोबारायांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये,
संत सांगा म्हटल्याबरोबर तुकोबरायांनी सांगितलं पवित्र सोवळी आणि एक तीच भूमंडळी. हे ज्ञानदृष्टीनं संतांचं वर्णन आहे. शास्त्राच्या परिभाषेत विचारलं तर वेदांत शास्त्रामध्ये वस्तू पवित्र होण्याला 6 कारणं सांगितली. 6 कारणानं वस्तू पवित्र होत असते. बाकीच्या कोणत्याच कारणानं वस्तू पवित्र होत नाही. तुम्ही पवित्र शब्द ऐकला असेल आणि तुम्हाला आनंद झाला असेल, महाराज आम्ही दररोज आंघोळ करतो आणि आंघोळ केलं की आम्ही काय होतो? नाही, याला सुचिरभूतता म्हणतात. ते बाह्य सुचिरभूतता असते. 2 प्रकारची शुद्धता लागते, एक बाहेरून शुद्धता आणि एक अंतःकरणाची शुद्धता. संत अंतर्बाह्य शुद्ध आहेत म्हणून पवित्र आहेत. मग ही पवित्रता येण्याला वेदांत शास्त्रामध्ये 6 कारण सांगितले. काही वस्तू काळानं पवित्र होतात, काही वस्तू देशानं पवित्र होतात, काही वस्तू कुळानं पवित्र होतात, काही वस्तू संस्काराने